त्याची शरीरयष्टी कशी आहे, तो चालतो कसा, तो इतरांशी वागतो कसा, इतर गोष्टींचा आपण विचार फक्त बाह्य घटकाचा विचार करत असतो. परंतु पर्सनॅलिटी म्हणजे बाह्य घटकच का? उदाहरणार्थ एखादी स्त्री फार सुंदर दिसते, तिचा बांधा खूप छान आहे, आपण म्हणतो पर्सनॅलिटी खूप चांगली आहे. परंतु त्या स्त्रीचं वर्तन जर ती अत्यंत चिडखोर असेल, क्रोधी होणारी असेल, शीघ्रकोपी असेल किंवा खोटी बोलणारी असेल, तर त्या स्त्रीचं व्यक्तिमत्व खूप चांगलं आहे असं आपल्याला म्हणता येणार नाही. म्हणून वरून दिसणारं जे काही आपल्याला व्यक्तिमत्व आहे ते फसवं आहे. या सेन्सनं फसवं आहे का फक्त वरून दिसणारी जी गोष्ट आहे म्हणजे रंगरूप जे म्हणतोय आपण, सुस्वरूप असणाऱ्या व्यक्ती यांचं व्यक्तिमत्व खूप चांगलं आहे असं जे आपण म्हणतो, तसा विचार न करता व्यक्तिमत्वाचा आपल्याला आंतरबाह्य विचार करावा लागतो. त्यावरून आपल्याला व्यक्तिमत्व डिसाईड होत असतं. म्हणून व्यक्तिमत्व म्हणजे नेमकं काय याचा विचार आपण करूया.